तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। विधान परिषदेत संख्याबळानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी आग्रही भूमिका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मांडली आहे। सध्या विधान परिषदेत शिवसेना ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर दावा करावा असं पटोले यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे। त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे। त्यामुळे सामंजस्यानं हा विरोधी पक्ष पदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवू। मात्र अंबादास दानवे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी आहेत, त्यांना हटवून काँग्रेस बघा एक विधिमंडळाच्या कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षाचा नेता असतो, ज्याचा बहुमतामध्ये असेल त्याचा मुख्यमंत्री होतो। ही आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे। त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही। महाविकास